ही काही प्रातिनिधिक दृश्य होती, प्रातिनिधिक परिस्थिती होती की मुंबईकरांनी आज कसा त्रास सहन केला। पहिलाच पाऊस होता, पण पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण झाली। ऐन मे महिन्यात बरसलेल्या पावसानंतर मुंबईतल्या सखल भागात पाणी साचलं आणि मुंबईकरांचे हाल झाले। मुंबईमध्ये आज कुठे कुठे पाणी साचलेलं होतं त्याचा आढावा घेऊया। तर मुंबईमध्ये आज सकाळी जेव्हा मुसळधार पाऊस कोसळत होता त्यावेळी माहीम परिसरातील पितांबर लेन भागातील हाजी कासम इमारतीचा काही भाग हा कोसळला। ही इमारत विकासकांना विकसित करण्यासाठी घेतलेली होती, तरी काही जण दुसऱ्या मजल्यावर राहत होते। जिना कोसळला त्यामुळे ते लोक वर अडकून पडले, पण मग स्थानिक मनसैनिकांनी अग्निशमन दलाला बोलावून अडकलेल्या लोकांची सुटका केली। या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही। स्थानिक माजी नगरसेवक मनीष चव्हाण आणि मनसेचे शाखा अध्यक्ष यांनी घटनास्थळी धाव घेऊन महानगरपालिकेचे अधिकारी आणि म्हाडाचे अधिकारी यांना बोलवून परिस्थिती आटोक्यात आणली। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटे हे थेट आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। श्रीकृष्ण, काय सांगाल? मुंबईमध्ये आज सकाळपासूनच धो पाऊस बरसतोय आणि अनेक ठिकाणी दुर्घटना घडताना सुद्धा दिसून येत आहेत। माहीममध्ये सुद्धा तशीच काहीशी दुर्घटना घडलेली होती। सध्या काय स्थिती आहे आणि जे अडकलेले लोक होते दुसऱ्या मजल्यावर त्यांना कसं बाहेर काढलंय? नक्कीच फरा आज सकाळपासूनच जो आहे तो मुंबईत धो जो आहे पाऊस बरसताना आपल्याला पाहायला मिळालं। संपूर्ण मुंबईत अनेक ठिकाणी जे आहे पाणी जे तुंबलेलं आपल्याला किंवा तलावाचं स्वरूप आलेलं पाहायला मिळालं। त्याच ठिकाणी दुसरीकडे पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी जे आहे म्हणजे माहीम येथे जे आहे ती एक आपल्याला संपूर्ण इमारत कोसळलेली पाहायला मिळाली। 3 मजली जी इमारत आहे ती इमारत जी कोसळलेली आपल्याला पाहायला मिळाली। याच म्हणजे MMCA मिया मोहम्मद छोटनी रोड या ठिकाणी जी ही इमारत आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो अतिशय जुनी अशी बिल्डिंग जी आहे ती इमारत आपल्याला पाहायला मिळते। ही इमारत अगदी 3 माळ्याची संपूर्ण इमारत ती आहे आणि ह्या 3 माळ्याच्या इमारतीत सध्या तरी स्थानिक अशी देखील माहिती मिळत आहे की कोणी ह्या इमारतींमध्ये राहत नव्हतं, परंतु या ठिकाणी जे आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये ही जी आपल्याला लोखंडी शिडी दिसत आहे त्या शिडीच्या वरती एक कुटुंब राहत होतं, ते देखील या ठिकाणी अडकले होते आणि आज सकाळच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे सर्वात प्रथम तर। आणि त्यानंतर ह्याच घटना घडल्यानंतर त्वरित मनसैनिकांकडून जे आहे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून जे आहे थेट अग्निशामक दलाला सांगण्यात आलं आणि म्हाडाचे अधिकारी असतील सर्वांना जे आहे त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि या अग्निशामक दलाच्या जवानांच्या सहाय्याने जे आहे ते वरती एका अडकलेल्या कुटुंबियांना त्वरित खाली काढण्यात आलं। आपण पाहू शकतो पाहायला गेलं तर अतिशय जुनी अशी इमारत आहे, संपूर्ण L शेप मध्ये जी ती इमारत आहे आणि पाहायला गेलं तर अगदी टेकू सुद्धा देण्यात आलेला आहे। लाकडाचा टेकू जो आपण म्हणतो सपोर्ट जो आहे तो या लोखंडी रॉडला लाकडा टेकू दिलेला आहे। कुठेतरी निष्काळजीपणा म्हणायचा का या संपूर्ण कुणी ह्या गोष्टीकडे कोणी लक्ष देत होतं का किंवा प्रशासनाकडून किंवा महानगरपालिकेकडून ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं नाही का असं देखील पाहायला गेलं तर। आणि या संपूर्ण लोखंडी रॉड असेल संपूर्ण गंजलेला आपल्याला जो ते पाहताना मिळत आहे। एकीकडे आपण पाहू शकतो जर संपूर्ण इमारतीचं रॅबिज जे आहे ते काढण्यात आलेलं आहे अग्निशामक दलाकडून। अजूनही अग्निशामक दल असेल किंवा जे आहे महानगरपालिकेचे जे
अधिकारी यांच्याकडून जे आहे ते रॅबिट काढण्याचं काम सुरू आहे. आणि आपण दुसरीकडे पाहू शकतो भल्या मोठ्या वायरी देखील जे आहे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अगदी जी केबिनची वायर असते, लाईट जी सप्लाय दिली जाते संपूर्ण घरात, त्याच्या वायरी देखील ज्या आहेत आपल्याला मोठ्या प्रमाणात अटकलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. यामुळे कुठेतरी अगदी जर ह्या लाईटीचं किंवा करंट जर सप्लाय झाला असतं तर मोठी दुर्घटना घडली असती. पण अशी कुठली घटना घडलेली नाहीये. पण ह्या सर्व वायर्स असतील किंवा इतर सगळ्या गोष्टी जे पाहता मोठी दुर्घटना जी आहे ती टळलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूणच असं म्हणता येईल की दुर्घटना घडण्याची वाट बघते का यंत्रणा, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणखी एक मोठी अपडेट आहे ती म्हणजे आमदार आदित्य ठाकरे मुंबईमधील विविध ठिकाणी पाहणी दौरा करताना दिसून आले. आचार्य यात्रे स्टेशन, हिंदमाता परिसर आणि महालक्ष्मी इथं जाऊन त्यांनी पाहणी केली आहे. मुंबईतील नाले सफाई आणि रस्त्यांच्या कामावरून आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. तर याआधी सुद्धा मे महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी पाहणी केलेली होती, आरोप केलेले होते. आता मे महिना संपायला आलेला आहे, शेवटचा आठवडा आहे मे महिन्याचा आणि अशामध्ये जेव्हा मुसळधार पाऊस बरसतोय त्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं दिसून आले. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. तर ही दृश्य आपल्याकडे येत आहेत रत्नागिरी मंडणगड इथली. या ठिकाणी आपण बघितलं तर सगळीकडे फक्त पाणीच पाणी दिसून येतं आणि आजूबाजूला जी वस्ती आहे तिथंही पाणी शिरल्याचं आपल्याला दिसतंय. हा रस्ता आहे पण या रस्त्यावर डोंगरावरून येणारा पाण्याचा प्रवाह आपण बघितला तर पावसाळ्यामध्येही जेव्हा जुलै ऑगस्टमध्ये धो पाऊस बरसतो त्यावेळेला अशी स्थिती कदाचित तुम्ही बघितली असेल. मात्र आता मे महिन्यामध्येच अशा पद्धतीनं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहताना आपल्याला दिसून येत आहे आणि तेही लोकवस्तीमधून हे पाणी वाहू लागलेलं आहे. त्यामुळं किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस पडला असेल याचा अंदाज आपण लावू शकतो. खाडी किनारी भागामध्ये हा पाऊस पडलेला आहे आणि पुढील 2 दिवस इथं सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर त्याच्या आधीची ही स्थिती जेव्हा आता हा पाऊस पडलाय त्याच्यानंतर कशा पद्धतीनं पाण्याचा प्रवाह आपण बघतोय. आता पुढील 2 दिवस जर असाच पाऊस बरसत राहिला तर मात्र स्थिती नेमकी काय होईल हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतो. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी शिवाजी गोरे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडलेले आहेत. शिवाजी, काय सांगाल, मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा लोंढा आपल्याला रस्त्यावरून वाहताना दिसतोय, काय स्थिती आहे आणि तिथे राहणारे जे लोक आहेत त्यांची काय अवस्था आहे? खरोखरच धोकादायक स्थिती निर्माण झालेली आहे. या ठिकाणचे लोक पूर्णपणे भयभीत झालेले आहेत. बानकोटची खाडी आहे ती दुथडी भरून वाहते आणि बाजूलाच असणारे जे वाल्मिकी नगर आहे या वाल्मिकी नगर भागामध्ये पूर्णपणे पाणी शिरलेलं आहे. मच्छीमार लोकांची वस्ती आहे आणि खाडी किनारी असणाऱ्या या वस्तीला आता धोका निर्माण झालेला आहे. पुढील 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. पुढील 2 दिवस जर का अशाच प्रकारचा पाऊस राहिला तर इथे मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी किंवा जीवितहानी सुद्धा होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने त्यांना स्थलांतरित होण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत. प्रशासन अलर्ट मोडवरती आहे. नागरिकांना काळजी घेण्याचं वारंवार आवाहन सुद्धा प्रशासनाकडून करण्यात येते. मात्र पाऊस इतका आहे की ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळतोय. मोठ्या प्रमाणामध्ये जे पाणी आहे ते रस्त्यावर आलेलं आहे. घरामध्ये लोकांच्या पाणी घुसलेलं आहे. त्यामुळे रात्र कशी काढायची हा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालेला आहे. त्यांचं अन्नधान्य असेल किंवा सामानाची मोठ्या प्रमाणामध्ये आता नासधूस झालेली आहे. प्रशासन आता पंचनामा करून त्यांना दिलासा कसं देतं हेच पाहणं महत्वाचं आहे. परंतु पुढील जर का 2 दिवस अशाच प्रकारचा जर का पाऊस राहिला तर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत होईल. घरांना सुद्धा धोका निर्माण होईल. काही ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका सुद्धा संभवू शकतो. निश्चितच शिवाजी, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर मुंबईमध्ये सुद्धा पावसामुळे दाणादाण उडालेली आहे आणि आमदार आदित्य ठाकरेंनी याचा आढावा घेतला, पाहणी दौरा केला. त्याच्यानंतर त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. तिसऱ्यांदा की चौथ्यांदा पाऊस झालेला आहे. गेले 2 महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की नाले सफाई नीट झालेली नाहीये. 2 महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की मान्सून पूर्वीच्या बैठका असतात त्या महापालिकेने घेतल्या नाहीयेत आणि स्वतःला इन्फ्रामॅन बोलणारे, स्वतःला विजनरी बोलणारे आज कुठे आहेत? जे ग्रीन कार्पेट घालून सगळीकडे नाले सफाईला पाहणीला जात होते ते गायब कुठे आहेत हा एक प्रश्न आहेच. पण त्यांनी खाल्लेला पैसा नगरसेवकांना आणि राजकीय लोकांना फोडण्यात जात आहे. माजी नगरसेवकांना फोडण्यात जात आहे, पदाधिकाऱ्यांना फोडण्यात जात आहे. पण हा पैसा मुंबईकरांचा आज जे हाल झालेत त्याच्यातून काढलेला पैसा आहे. एकनाथ शिंदे हे खोटारडे आहेत हे लोकांसमोर आलेलं आहे. कारण त्यांनी सांगितलं होतं 2 वर्षात रस्ते खड्डामुक्त करू. त्यांच्या खिशातले खड्डे भरलेले आहेत पण मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त झाले नाहीयेत. हेच काय तुम्ही पहा, मागच्याच आठवड्यात मी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो.
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो मिंदेंनी बनवायचा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतोय, त्यांचं श्रेय एकच आहे की 1 किलोमीटर सुद्धा फ्लॅट कुठेही नाही. आपण पाहतोय तो रस्ता देखील वरती खालती सगळीकडे भ्रष्टाचार मिंदेंचा दिसत आहे. तिथे आता आपण पाहतो हिंदमाता 2022 साली आम्ही फ्लड फ्री केलं होतं. हिंदमाता पूर नियंत्रण आम्ही तिथे योजना केली होती, ते आज तुंबलेलं आहे. ब्रिज कॅन्डी इथे वॉर्डन रोडच्या जागी जिथे आता नवीन काँक्रीटचा रस्ता झाला तिथे बाजूला ऍस्फॉल्टचा रस्ता खचलेला आहे. एकंदर भाजपा जी केंद्रात 10 वर्ष आहे, राज्यात 10 वर्ष आहे आणि आता पूर्णपणे सगळं काही यंत्रणा सीएम ऑफिस मधून चालते आणि नगरविकास खात्यातून चालते, ती कशी भ्रष्ट आहे आणि निकम्मी आहे हे आपल्याला दिसायला लागलेलं आहे. मुंबई विश्वास ठेवू शकत नाही भाजपवर, कारण जर ठेवला तर गोखले पुलाचे जसे हाल झाले होते किंवा अंधेरी सबवेचे झाले किंवा सगळं मुंबईत पाहतोय. बघा, रेड अलर्ट हा काही नवीन नाहीये. रेड अलर्ट हा आमच्याही वेळी यायचा, पण आमचं सरकार असताना एकतर आम्ही रस्त्यावर असायचो, कामं करत असायचो आणि दुसरं म्हणजे फ्लड स्पॉट्स कुठे असणार ही यादी आम्ही जाहीर करायचो, पंप लावायचो. हिंदमाता जे 2 वर्षापूर्वी आम्ही पूरमुक्त केलं होतं ते तिथे परत पूर कसं येऊ शकतो, तिथे पाणी भरूच कसं शकतं, तिथे तर पूर्ण यंत्रणा लावली आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी हे सरकार मुंबईचा द्वेष करतं हे दिसायला लागलं. 2 आठवडे झाले नाहीये, तिथे आता आपल्याला आधी जाऊ देत नाहीये, जणू काही इमर्जन्सी लावलेली आहे. खालती राडा रोडा दिसतोय, म्हणजे मेट्रो वापरणाऱ्यांना काय धोका आहे तुम्ही पहा. पाणी तर तुंबलंच होतं, पण जिथून तुम्हाला व्हिज्युअल्स मिळाले असतील काही काही ठिकाणी कुठे काही कोलॅप्स झालंय का काय दिसतंय का आपल्याला दिसत होतं.